महाराष्ट्रात भाजप अस्वस्थ, त्यांना आता पराभव समोर दिसतोय। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची टीका। तर भाजपला पराभव समोर दिसत असल्यानंच सुशीलकुमार शिंदेंना ऑफर दिल्याचाही पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप। भाजपला स्वतःच्या नेतृत्वात विश्वास राहिलेला नाही, नेतृत्वावर विश्वास नसल्यानं दुसऱ्या नेत्यांकडे भाजपचं लक्ष, पृथ्वीराज चव्हाण यांची भाजपवर टीका। भाजपच्या धरणात अजित पवार गेले, ते धरण आता फुटायला लागलं। काँग्रेस नेते नाना पटोलेंचा अजित पवारांसह भाजपला टोला। दावोसला जाणं चुकीचं नाही, पण त्यातून फळ निश्चित झाली का? काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल। सही झालेल्या करारांचे प्रकल्पात रूपांतर होतं का? पृथ्वीराज चव्हाणांचा टोला। राष्ट्रवादीचे आमदार अपात्रता प्रकरणी 26 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचं नियोजन। 31 जानेवारीपर्यंत निकाल देण्याचा विधानसभा अध्यक्षांचा प्रयत्न। उद्याच्या सुनावणीत साक्षीदार निश्चित केले जाणार। नाशिकमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने। 22 तारखेच्या उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याआधी विनायक राऊत यांच्याकडून तयारीचा आढावा। खासदार विनायक राऊतांसमोर शिंदेंच्या युवासेनेची जोरदार घोषणाबाजी। 20 जानेवारीला अंतर्वालीतून मुंबईच्या दिशेनं निघणारच। आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जाऊ, अन्यथा आरक्षण घेण्यासाठी जाऊ, जरांगेंचा निर्धार। जरांगे पाटील लोकशाही पद्धतीनं मुंबईत येत आहेत, त्यात गैर काय? सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। साताराच्या कराडमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कृष्णा आंतरराष्ट्रीय कृषी औद्योगिक महोत्सवाचं उद्घाटन। प्रदर्शन स्थळी उभारण्यात आलेल्या 42 फुटी श्रीराम मूर्तीची फडणवीसांकडून पाहणी। कांदा उत्पादक शेतकरी हा जिरायत शेतकरी आहे, त्यामुळे निर्यात बंदी चुकीची। शरद पवारांचं कृषी 2024 प्रदर्शनामध्ये वक्तव्य। फलटणच्या काळज इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नीरा देवघर प्रकल्पाच्या मुख्य उजव्या कालव्याचं भूमिपूजन। खासदार रणजित नाईक निंबाळकर, रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचीही उपस्थिती। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा 400 पारचा नारा आहे। पुढील 30 वर्ष केंद्रात भाजपची सत्ता राहील, या दृष्टीनं प्रयत्न। भाजपच्या क्लस्टर प्रमुखांना अमित शहांच्या या सूचना। सूत्रांची माहिती। महाराष्ट्रात पुढील 30 वर्ष एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील, अमित शहांच्या आवाहनानंतर मंत्री अब्दुल सत्तारांचं हे वक्तव्य। चौकशीला हजर राहण्यासाठी रवींद्र वायकरांनी ईडीकडे मुदतवाढ मागितली। आज चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीनं वायकरांना समन्स बजावलं होतं।